एसटी महामंडळाने आपली लोकप्रिय योजना आवडेल तिथे प्रवास सुरू केली आहे। यात प्रौढांना 7 दिवसांचा पास 2382 रुपयांना तर मुलांना हा पास 1194 रुपयांमध्ये मिळणार आहे। दिवाळी संपताच भाजीपाला, फळांसह अन्य आवश्यक वस्तूंचे दरही उतरलेत। भाज्यांचे दर घसरल्याचा गृहिणींना सर्वाधिक आनंद झाला असून सर्वसामान्यांच्या घरात आता जास्त पदार्थ बनतायत। अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात 28 ऑक्टोबरला विज्ञान तंत्रज्ञान विषयावर राज्यस्तरीय नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले। या नाट्योत्सवाचा मुख्य उद्देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी समाजात जागरूकता निर्माण करणं असल्याचं सांगण्यात आलंय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्ण युग तरुण मंडळातर्फे श्री उमंग मलज जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। याच निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ बाप्पाला 1100 नारळांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्या आवाजातील नवं गाणं कोई बोले राम राम कोई बोले खुदा नुकतंच टी सिरीजच्या अधिकृत YouTube चॅनलवर प्रदर्शित झालंय। या गाण्याच्या माध्यमातून धार्मिक सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरात नोव्हेंबर अखेर 10,000 घरांना पाईपलाईनद्वारे गॅस मिळेल अशी माहिती खासदार भागवत कराड यांनी दिली आहे। 3,500 कोटी रुपयांच्या PNG गॅस पाईपलाईन प्रकल्पातून हा पुरवठा होणार आहे। तुळजापुरातील गरीब निराधार जनतेसाठी शहरातील अनेक दातृत्व हात पुढे आले असून गेल्या आठवड्याभरात तब्बल 10,000 कुटुंबांना किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलंय। यावेळी लहान बालकांना मनपसंत कपडे देखील वाटप करण्यात आले। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गेल्या 4 दिवसात 7 लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलंय। आज रविवारी देखील लाखो भाविक येण्याचा अंदाज आहे। शिर्डीत भाविकांचा उत्साह आणि साईनामाचा गजर अनुभवायला मिळतोय।